पुण्यातील राजकीय दादागिरी मोडून काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धार केला आहे। दादागिरी होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया, दादागिरी संपवण्यासाठी फडणवीसांची पाठीशी आपण आहोत असं सांगण्यात येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही। पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कबुली केलेली आहे की पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, कारण का दादागिरी पुण्यात चालते। माझे शब्द नाही आहेत, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत की दादागिरी चालते, त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत। त्याच्या मागे कोण आहे? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन का नाही घेतली मग त्या दादागिरीवर? का तुम्ही महाराष्ट्राचं आणि पुणे जिल्ह्याचं नुकसान करताय? तुम्हाला जर माहिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चालली आहे, मोडून काढा ती दादागिरी, आम्ही तुम्हाला साथ देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।